असं म्हटलं जायचं किंवा फायनान्स आणि प्लॅनिंग म्हणजे नियोजन आणि वित्त विभाग याच्या लोकांना तुम्ही गुड मॉर्निंग जरी म्हटलं तरी त्यांचं उत्तर असेल नो. आणि मग आपण म्हटलं का मी शुभेच्छा देतो असं आम्हाला वाटलं काहीतरी प्रपोजल आहे नवीन काहीतरी. तर ही नकारात्मक भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सोडली पाहिजे असं चव्हाण साहेबांचं म्हणणं होतं. महाराष्ट्राचं एक भाग्य असं आहे की असते माणसं जितकी जशी चांगली आणि वाईट असतात तशी प्रशासनात सुद्धा चांगले वाईट अधिकारी असतात. पण अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून कारभार करणारे जे काही महाराष्ट्राला अधिकारी लाभलेले आहेत त्याच्यामधले एक अधिकारी म्हणून मी मोनिका सिंग यांचा उल्लेख करेल. सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं एक पद आहे आमच्या प्रशासनामध्ये. त्याला पदनाम कोश, ज्याला मी बदनाम कोश म्हणतो, पण पदनाम कोशामध्ये त्याचं नाव उपजिल्हाधिकारी असं दिलेलं आहे. तर आता किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला प्रांत ऑफिसर म्हणायचो आपण पूर्वी. त्या राधानगरीला प्रांत म्हणून काम करतात. 2 तालुके त्यांच्याकडे अतिशय संवेदनशील म्हणून जे म्हटले जातात राजकीय दृष्ट्या अशा तालुक्यांचा कारभार त्यांच्याकडे आहे. पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. त्यांचं कौतुकही झालं त्याच्याबद्दल. मला त्यांचं विशेष कौतुक याच्यासाठी की मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उर्दूची लिपी ही आत्मसात केली. उर्दूमध्ये इतक्या सशक्त रचना केल्यात त्यांनी की अखिल भारतीय जे मुशायरे होतात उर्दूचे याच्यामध्ये दिग्गज शायर असतात सगळे, त्याच्यामध्ये त्यांना आमंत्रित केले जाते. मूळच्या मराठवाड्यातल्या माजलगावच्या रहिवासी आता त्या कागलला असतात. आणि एक पुन्हा असं सांगतो की या सुरेश भट गझल मंचचे काही नियम असे आहेत. आपण इथे तरन्नुमच्या गझल सादर करू देत नाही, आपण इथे हजल सादर करू देत नाही, आपण इथे फक्त गझलच सादर करतो. पण आज थोडा अपवाद करावा याच्यासाठी मी सांगतो की एक अतिशय चांगली नजम आपली इसमें आपने शुमार की है. एक अतिशय, कारण जागतिक महिला दिनाचं सुद्धा आपल्या निमित्त आहे, तर नारीवरती एक अतिशय चांगली नजम त्यांनी लिहिलेली आहे. माझं म्हणणं असं आहे, माझी एक विनंती आहे आणि आपल्या सगळ्यांनी किंवा नियमात अपवाद याच्यासाठी करू द्यावा. आणि त्यांनी पहिली नजम, एक नजम और एक गझल असा आधी एक नजम सादर करतील आणि नंतर एक गझल मोनिका सिंग. धन्यवाद अण्णा. की काल मी अण्णांना परवानगी घेतली की मी पहिली आज एक नजम म्हणजे कविता एक सादर करणार आहे. की या कवितेमध्ये माझ्या सर्व मैत्रिणी ज्या मोलकर्णीपासून ते पार प्राध्यापकापर्यंत किंवा चांगल्या पदावर काम करतात त्या सगळ्यांचीच जवळपास दुःख आहेत. आणि याचा मला थोडंसं याच्या मागचं मला कारण थोडंसं तुम्हाला सांगायचं. ही नजम ज्या दिवशी लिहिली मी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटात मी ही नजम लिहिली होती. पेपरला एक बातमी आली होती की एक 4-5 महिन्यापूर्वीची घटना होती की बिहारमध्ये एक सिहरसा नावाच्या गावात एक महिला सती गेली. आणि नंतर ती बातमी एकच दिवस पेपरला आली, छोटीशी बातमी आली होती. त्या बातमीने मला खूप अस्वस्थ केलं. नंतर काय झालं त्या प्रकरणाचं पुढे मला काही माहीत नाही, पण ती छोटीशी बातमी वाचली आणि मनाला ज्या असंख्य वेदना झाल्या. हा महिला सप्ताह होता खरं तर, कारण या पूर्ण सप्ताहावर आपण महिला दिनाचे कार्यक्रम बघितले आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला वाटतं महिला सप्ताह म्हणून आपण साजरा करावा असं एक अभिप्राय होतं. तर या अनुषंगाने मी ती एक नजम आधी सादर करणार आहे, त्यानंतर गझल घेते. आणि जिथे उर्दूचे शब्द मला वाटतील की लक्षात नाही आले तिथे मी एक्सप्लेन करेल. ते जमाना क्यों लगाता है बड़ी उम्मीद तुझसे, जमाना क्यों लगाता है बड़ी उम्मीद तुझसे, वही उम्मीद जिसका बार भी उठता न खुद से. बार मतलब बोझ. वही उम्मीद जिसका बार भी उठता न खुद से, छिपाती तू कई नाकामियां उनकी सभी से, छिपाती तू कई नाकामियां उनकी सभी से, न कहती सच अकेले ही सहा करती रही तू, न कहती सच अकेले ही सहा करती रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू. तीरगी से अंधेरे से निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू, अकेली तू जिए वो बदगुमां से देखते हैं.
संशयित नजरे ने बदगुमा, अकेली तू जिए वो बदगुमा से देखते हैं, बने तू आबजू, आबजू मतलब नदी, बने तू आबजू रफ्तार तेरी रोकते हैं, वही जो बोरिया तेरे सहारे ढूंढते हैं, सुना उनके लिए कुर्बान होती ही रही तू, सुना उनके लिए कुर्बान होती ही रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू। तमद्दुन की करे तू रात दिन बस निगहबानी, तमद्दुन की मतलब संस्कृति कल्चर और निगहबानी मतलब रक्षा करना। तमद्दुन की करे तू रात दिन बस निगहबानी, गलत कुछ भी हुआ उसकी बनाई तू निशानी, गलत कुछ भी हुआ उसकी बनाई तू निशानी, और जताते हैं कि तुझ पे की उन्होंने मेहरबानी, जताते हैं कि तुझ पे की उन्होंने मेहरबानी, तेरी इस बेबसी को और क्यों सहती रही तू, तेरी इस बेबसी को और क्यों सहती रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू। बिछाए खार कितने आंवला है पांव तेरे, बिछाए काटे उन्होंने तेरे पांव उससे घायल हुए हैं, बिछाए खार कितने आंवला है पांव तेरे, नई ख्वाहिश तेरी ही आंख को हर रोज घेरे, खुले हैं बाग कितने हो गए रोशन सवेरे, नए दरवाजे खुले हैं बाग कितने हो गए रोशन सवेरे, मगर दहलीज के भीतर सिसकती ही रही तू, मगर दहलीज के भीतर सिसकती ही रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू। आखिरी बंद है कि नई नस्लें कभी दोहरा सके तेरी कहानी, नई नस्लें कभी दोहरा सके तेरी कहानी, जुबान पे हर किसी की हो यहाँ तेरी बयानी, मगर अब सोच की वुसअत तुझे होगी बढ़ानी। इस सोच की जो विस्तीर्णता है, वुसअत मतलब विस्तीर्णता, नई नस्लें कभी दोहरा सके तेरी कहानी, जुबान पे हर किसी की हो यहाँ तेरी बयानी, मगर अब सोच की वुसअत तुझे होगी बढ़ानी। कई है खूबियां पर आपसे लड़ती रही तू, खुद अपने आप से लड़ती रही, कई है खूबियां पर आपसे लड़ती रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू, निकल जा तीरगी से किस लिए रोती रही तू।